नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आता गणपतीचा सण येत आहे, त्याच्यासाठी बघा आपल्याला समई ठेवण्यासाठी म्हणा किंवा छोटंसं निरांजन दिवा ठेवण्यासाठी, तसंच गणपतीच्या पुढ्यात आपण कलश ठेवतो पाण्याने भरलेला, तो कलश ठेवण्यासाठी बघा असं एक नाही तर दोन दोन तीन तीन चार कामांसाठी अशी उपयोगी येणारी मॅट आपण बनवणार आहोत। तर चला बघूया ती मॅट आपण कशी बनवणार आहोत। बघा मी हा 9x9 इंचचा पेपर घेतलेला आहे। असा रुंदी पण 9 इंच आणि लांबी पण 9 इंच असा पेपर घेतलेला आहे बघा। आणि त्या पेपरला मी पहिला फोल्ड करून घेतलेला आहे, थोडा सेफ देऊन घेतलेला आहे म्हणजे व्हिडिओ बनवताना जास्त वेळ लागणार नाही बघा। तर मी अशा प्रकारे पहिली फोल्ड करून घेतलेली आहे, नंतर दुसरी फोल्ड करून घेणार आहे आणि नंतर आपण तिसरी फोल्ड करून घेणार। हा आपण कोणताही व्हाईट ब्लँक पेपर वगैरे कुठलाही वापरू शकतो। तर मी हा पेपर वापरलेला आहे बघा। अशा प्रकारे 3 फोल्ड करून घेतलेले आहेत आपण बघा। व्हिडिओमध्ये दाखवले त्या प्रकारे 3 फोल्ड करून घेतलेले आहेत मी अशा प्रकारे। तर बघा आता जे टोक असतं खाली त्या टोकापासून वरती 4 इंच घेणार आहोत आपण। हा मी 4 इंच घेतलेला आहे, त्याच्या अपोजिट साईडला पण 4 इंच घेणार आहे मी बघा। इथे 4 इंच घेतलेला आहे मेजर टेपच्या सहाय्याने आणि मध्ये जो आहे तो 4.5 घेणार आहे बघा। कारण आपल्याला पाकळीचा शेप द्यायचा आहे, त्याच्यासाठी मधला हिस्सा जो असतो तो थोडा उंच असतो, त्याच्यामुळे मध्ये 4.5 घेतलेला आहे मी। आणि अशा प्रकारे तो बघा लिहित आहे मी 4 इंच आणि 4.5 इंच अशा प्रकारे घेतलेला आहे। आता बघा हा आपण सर्कल करून घेणार, पण तो सर्कलचा पाकळीचा शेप व्यवस्थित यावा, दोन्ही साईडनी सेम यावा, त्याच्यासाठी मी हा मध्ये असा फोल्ड करून घेत आहे पेपर, म्हणजे दोन्ही साईडने आपला शेप सेम येणार आहे बघा। पहिला हा एक सेंटर टू कॉर्नर आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे आणि नंतर ह्यापासून परत कॉर्नर टू सेंटर असं पाकळीचा शेप आपण देऊन घेणार, म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित येते। ड्रॉइंग येत असेल त्यांचा प्रश्न वेगळा आहे, त्यांना पटकन येऊ शकतं, म्हणजे ज्यांना ड्रॉइंग येत नाही त्याने असं फोल्ड करायचं मध्ये आणि दोन्ही टोकं जॉईन करून घ्यायचे आणि मग आपण शिजरच्या हेल्पने हे कट करून घेतलेले बघा। असा आईस्क्रीमच्या आकारासारखा तयार झालेला आहे हा पेपर आपला तयार झालेला आहे। आता मी परत 9x9 इंचचा रेक्झिन घेतलेला आहे बघा। रेक्झिनवर फिनिशिंग चांगली येते म्हणून मी रेक्झिन घेतलेला आहे। मी ही मॅट फर्स्ट टाईम बनवत आहे, त्याच्यामुळे काही कमी जास्त होत असेल तर समजून घ्या। तर बघा हे अशा प्रकारे तो पेपर मी त्या रेक्झिनवर ठेवलेला आहे आणि तो शेप देऊन घेतलेला आहे पेनाच्या सहाय्याने। अशा प्रकारे रेक्झिनला काहीतरी शेप देऊन घेतला आपण, सीझरच्या हेल्पने कट करून घेतलेला आहे ना, अशा प्रकारे रेक्झिन तयार झालेलं आहे बघा। आता आपण ग्लूगननी हे जे उलन आहे ते चिटकवून घेणार आहोत बघा। असं ग्लूगननी गन लावून घेत आहे मी आता सध्या छोटीच गन आणलेली आहे, कारण आता जस्ट सुरुवात करत आहे मी त्याच्यामुळे। तर बघा अशा प्रकारे आपण गन लावून घेणार आहोत आणि रेक्झिनवर मी लाईन मारून घेतलेलं आहे, सेंटर काढून त्याचं लाईन मारून घेतलेलं आहे। पण त्यासाठी आपण पहिले जे 2 ट्रायंगल आहेत समोरासमोरचे ते आपण कंप्लीट करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कलरचे उलन भरताना इझी जाईल बघा। पहिला ट्रायंगल तयार करून घेतलेला आहे, पहिली पाकळी, आता ह्या साईडची पाकळी अशी तयार करून घेणार आहे मी। तशीच परत आपल्याला मधल्या सेंटरमधून 2 पाकळ्या आहेत त्यांना उलन लावून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे, एक्सप्लेनेशन करताना काही चुकीचं होत असेल तर व्हिडिओमध्ये दाखवते तसं बघा। अशा प्रकारे तशाही आता यूट्यूबला खूप व्हिडिओ आलेले आहेत मॅटच्या समई, मॅटच्या वगैरे उलनपासून बनवलेल्या, त्यामुळे काही डिफिकल्ट नाही आहे। पण अशा प्रकारे बघा मी पहिले 2 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत, आता त्याच्या समोरच्या 2 पाकळ्या पण तयार करून घ्यायच्या आहेत। इकडे पण बघा मी ग्रीन कलरचा उलन लावून घेत आहे, इकडची पाकळी तयार करून घेतली, त्याच्या अपोजिटची पण तयार करून घ्यायची आहे। आता बघा मध्ये आपल्या सगळीकडे लागलेला आहे, मध्ये उलन सगळ्या लाईनला लागलेला आहे। आता पाकळ्याचा जो वरचा हिस्सा बाकी आहे त्याला आपण फक्त उलन लावून घेणार, कारण मधल्या ज्या लाईन आहेत त्या पूर्ण आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत, त्याच्यासाठी 2 साईडच्या 2-2 पाकळ्यांना असं पूर्ण ग्रीन कलरचा उलन लावून घेतलेला आहे बघा। आता तुम्हाला मध्ये कुठली लाईन खाली दिसत नाही आहे बघा, पूर्ण मधल्या लाईन कंप्लीट झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं कलर भरायला मग इझी जातं बघा। आता मध्ये एकही लाईन बाकी राहिलेली नाही आहे। अशा प्रकारे मी ग्रीन कलर पूर्ण उलन लावून घेतलेला आहे। आता आपण जो वरच्या पाकळ्यांचा वरचा हिस्सा बाकी आहे त्याला ग्रीन उलन लावून घेणार आहोत।
तुम्हालाही माझी व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जी मॅट बनवली आहे ती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण बघा व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो, ते एडिटिंग करा, मध्ये मध्ये थांबा, त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझी मॅट कशी बनली आहे तीही मला कमेंट करून सांगू शकता. काही मिस्टेक असतील तर त्याही तुम्ही सांगू शकता मला. तर बघा आता ह्या वरचा हिस्सा जो बाकी आहे त्याला मी कलर लावून उलन लावून घेत आहे ग्रीन कलरचा. आणि अशा प्रकारे पूर्ण आपण मॅट तयार करून घेणार आहोत. ग्लूगननी ग्लू लावताना तो सुकण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे थोडंसं उलन मागे पुढे सरकतो. पण नंतर मग मी सेट करून घेतलेला आहे. फायनल कलरचे उलन फिल करताना मी जो वरचा शेप आहे तो व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे पूर्ण मी पाकळ्यांचा वरचा शेप कंप्लीट करून शिजरने कट करून घेत आहे. आणि काहीशी अशा प्रकारे आपली उलनचा पूर्ण बाहेरचा जो भाग आहे तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता आपण आतमध्ये कलर फिल करणार आहोत. त्याच्यासाठी मी आतमध्ये लाईट ग्रीन कलर वापरलेला, लाईट येल्लो कलरचा उलन लावलेला आहे आणि मध्ये थोडासा रेड कलरचा लावलेला आहे. बघा आता आपण पूर्ण मॅटमध्ये कलर फिल करून घेत आहोत. बघा अशा प्रकारे ग्लूगननी ग्लू लावत जायचं आहे. थोडं उलन घेऊन प्रेस करत जायचं आहे, म्हणजे तो उलन निघणार नाही. आणि ग्लूगन गरम झालेली असली पाहिजे, म्हणजे ते पटपट चिपकलं जातं. बघा अशा प्रकारे मी पूर्ण मॅटमध्ये कलर भरून घेत आहे उलन. बघा येल्लो कलर पूर्ण झालेला आहे. आता मध्ये मी थोडेसे रेड कलर भरणार आहे, म्हणजे कलर व्यवस्थित दिसेल. तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे रेड कलर भरून घेत आहे. आता गणपतीचा सण येत आहे, त्याच्यासाठी आपण कुठेही वापरू शकतो. गणपतीला म्हणा, पूजेला म्हणा, समई ठेवण्यासाठी, कलश वगैरे सगळ्यासाठी आपण हे वापरू शकतो. किंवा नॉर्मल दरवाजामध्ये रांगोळी म्हणून ठेवण्यासाठी सुद्धा ही यूज करू शकतो आपण. असे आहे म्हणजे एकदा बनवले की खूप वेळा आपण यूज करू शकतो. रियुजेबल पण आहे आणि कुठल्याही प्रकारे आपण यूज करू शकतो. डेकोरेशनसाठी सुद्धा म्हणा किंवा पूजेच्या समई वगैरे ठेवण्यासाठी पण यूज करू शकतो. अशी ही खूप कामांसाठी उपयोगी येणारी अशी मॅट आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि काहीशी अशा प्रकारे आपली मॅट तयार झालेली आहे. बघा अजून मी असाच मॅट बनवणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि DM फॉर ऑर्डर.